हॅलो एव्हरीवन, मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज ना मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते. ॲक्च्युली आम्ही आलो होतो शिर्डीला. असा काही प्लॅन नव्हता, पण भाऊ आला होता आणि सडनली आमचं ठरलं की तुम्ही माझा अवतार पण बघत असाल, जसं होतं तसं आम्ही निघालो. आणि बिलकुल पण प्लॅन होता, म्हणजे आम्ही इथं स्टे करणार होतो आणि सकाळी दर्शन घेणार होतो. पण आम्ही आलोच आहे लवकर, म्हणजे आता वाजले 7:30. तर आम्ही चालू दर्शनाला. म्हटले की तुम्हाला पण साईबाबांचं दर्शन घडूया, तुम्हाला पण दर्शन घेता येईल, म्हणून हा ब्लॉग स्टार्ट केला. तर मग चला तसं रस्त्याने चालतं आहे. आणि इथे तर बिलकुल गर्दी दिसत नाही आता, पण पुढे बघू गर्दी आहे की नाही. आणि तुम्हाला पण दर्शन तर आहे ना, थोडाफार मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. तर आहे ना, इथला व्ह्यू असा आहे. आणि ते तिकडे मंदिर आहे, तिकडे तुम्हाला दिसत असेल ते मंदिर आहे. आणि जसं जसं पुढे चाललं ना तस तशी गर्दी वाटते. साईडने तर जसं जसं पुढे चाललं तशी तशी गर्दी वाढते, म्हणजे वाढलेली दिसते. तर बघूया दर्शनाला किती टाईम लागतो. चला. तर इकडे गाडीमध्ये मुलांना आहे ना चक्कर घ्यायची होती. ते गाडी बघून जे अट्रॅक्शन होतं ना ते खूप जास्त त्यांचं होतं. आणि एका जणाचे 70 रुपये म्हणत होते, पण दोघं पण बऱ्यापैकी छोटे होते. मग मी त्यांना म्हटलं की एका चक्करमध्ये दोघांना पण बसवा एका गाडीमध्ये, पण ते ॲग्रीच होत नव्हते. तर मग कसं तरी बार्गनिंग करून ते ऐकतच नव्हते. आम्ही निघायला लागलो, मग ते नाही का ॲग्री झाले. मग दोघांना पण बसवलं आणि मस्त दोघांनी एन्जॉय केला. आणि नंतर लिटरली उठायला नव्हतेच म्हणत, उठतच नव्हते दोघं पण. त्यांना खूप जास्त मजा येत होती. श्री खूप जास्त रडत होती, कारण तिला गाडीमध्ये अजून चक्कर घ्यायची. तिचं मन बिलकुल भरलं नव्हतं, म्हणजे खूप जास्त छोटी चक्कर त्यांनी दिली होती. तर मी तिचं मन कसं तरी, तिचं लक्ष कसं तरी डिस्ट्रॅक्ट करत होती, पण ती ऐकतच नव्हती. तिच्याबरोबर लक्षात होतं. आणि आम्ही ना शोधत होतो की 2 नंबर गेट, कारण आम्हाला तिथे असं म्हटलं होते की दर्शनासाठी एंट्री आहे, लहान मुलं आहे म्हणून. तर आम्ही ना आता दर्शन घेतलं. आणि इथं आहे ना 2 नंबर गेटला, म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर, म्हणजे 1 वर्षाच्या आतली मुलं आहे ना त्यांना डायरेक्ट दर्शन आहे बिना रांगेमध्ये. तर आम्ही ते घेणार आहे. बट पहिले ना श्री जास्त रडते, तिला ना भूक लागली, मग तिला थोडंफार काहीतरी खाऊ घालतो आणि मग परत दर्शन घ्यायला जातो. आणि तुम्हाला दाखवतो काय झालं. विहान भूक लागली, कसं खायचं. मग काहीच खाल्लं नाही. असं तर आहे ना, मला तुम्हाला सांगायचं राहिलं की मी तुम्हाला जसं की बोलले की मी तुम्हाला दर्शन म्हणजे मंदिर दाखवेल. अरे तशी सवय झाली ती. तर तुम्हाला आहे ना माझं हसते, कारण मी असे हात करते ना म्हणून. तर जसं की मी तुम्हाला बोलले ना की तुम्हाला मी मंदिर दाखवेल, दर्शन दाखवेल, पण मध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे. मध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे. तर कसा हात करते. तर माझी ॲक्टिंग काढते तो, बट इट्स ओके, चालू असतं भाऊ बहिणींचं. तर मी जसं की तुम्हाला बोलले की आतमध्ये ना दर्शन नाही आहे, म्हणजे मोबाईल अलाउड नाही आहे. तर मी तुम्हाला बाहेरून जेवढं होईल ना तेवढं दाखवेल. आणि आता यांना डोसा खाऊ घालतो आणि परत मध्ये जातो.
आम्ही सगळ्यांना घोड्याच्या सवारीवर बसलोय आणि चाललोय जेवण करायला आणि खूप मजा येते. कसं वाटतंय श्री? कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. तुगडुक 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 तुगडुक. काय झालं? म्हटलं का घोडा नाही म्हणतोय जायला. बाबू रिस्की नाही का? उलटा झाला तर? उलटा झाला तर? कसं वाटतंय श्री तुला? भोजनालयामध्ये आलोय जेवण करायला आणि खूप छान जेवण आहे. म्हणजे इथलं जेवण आहे खूप भारी टेस्टी लागतं म्हणून आम्ही इथेच आलो जेवण करायला. तर तुम्हाला दाखवते काय काय जेवण आहे. तर जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तिथे ना असे मार्केट होते. तर चप्पल म्हटलं की जरा आपलं अट्रॅक्शन जातं आणि ते बघूनच आम्ही आतमध्ये गेलो आणि चांगले चांगले चप्पल होते. त्यापैकी आम्ही दोघींनी सेम सेम जुती घेतली. पॉसिबल नाही झालं नाही तर तुम्हाला दाखवली असते, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कधीतरी नक्कीच दाखवेल. मोबाईल हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता हा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही जेवण वगैरे केलं आणि रूमवर गेलो कारण आहे ना दोघं जण खूप जास्त त्रास देत होते. आता सकाळी सकाळी ना 8 वाजलेत आणि आलो दर्शनाला. तर ॲक्च्युली ना आम्ही इन्क्वायरी केली, मध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन नाही देता येणार. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला पहिल्यांदा मध्ये जाऊया. आणि खूप जास्त गर्दी सकाळी सकाळी म्हणजे आलोय तरी पण. तर आमचं दर्शन करून झालं आणि मला नाही दाखवता आलं मंदिर वगैरे कारण लॉकरमध्ये मोबाईल ठेवले होते. तर बाहेर परत मंदिराच्या इथे ना खूप जास्त काही काही स्टॉल होते आणि तेच आम्ही बघत होतो.
तर आमचं फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही जरा फ्रेश व्हायला रूमवर गेलो आणि काही नाही, मग नंतर थोडं परत प्रसादालयाच्या तिथं वगैरे गेलो, मुलांना थोडं गंमत जम्मत दाखवली आणि नंतर परत परतीला घरी आलो. दाखवण्यासारखं तसं काही नव्हतं स्पेशल म्हणून व्हिडिओ शूट नाही केला, इतकाच व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि काही फोटोज काढले आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, ते पण बघा.